शहजादी, शहजादी, ये लीजिए, लगाइए बिंदी। आपा, तुम्ही आमच्यासाठी तकलीफ घेतली। शहजादी, मांग सजाइए। बहुत ही सुंदर दिख रही है आप शहजादी। इथे आमचा कुंकू धोक्यात आहे। तो दिलेर खान काहीही करू शकतो। आमचा नवरा संकटात आहे आणि तुम्ही परधर्माच्या आहात, जिथे कुंकू निषिद्ध आहे। असं असूनही तुम्ही आमच्यासाठी कुंकू घेऊन आला। आमच्या भांगात कुंकू भरलं। ही गोष्ट आम्ही कधीही विसरणार नाही। शहजादी, हमने कुछ भी नहीं किया। किया तो शिवाजी राजा ने। हमारे ही मजहब की औरतों को मां कहा, उन्हें बाइज्जत वापस भेजा। उनके घर की आप बहू हो। और आपके मालिक ने हम जनानियों को हमारे ही मजहब के हैवानों से बचाया, जिंदा रखा। उन फरिश्तों के घर की आप बहू हो। मैंने आपको ये सिंदूर दिया, ये तो मेरा सौभाग्य है जो आपकी सेवा करने का मुझे अवसर मिला। अब्बा, लाडी, काय झालं? युवराज, युवराज, होय, त्यास निरोप मिळाला। ते बाहेर आले। युवराज, युवराज बाहेर आले। युवराजनी थांबा। त्यांच्या समोर तो खवीस बी उभा आहे। कोण? मुल्ला अहमद। यो कसा आला? त्यासनी कळलं तर नाही ना? क्यों करीम लाला, कैसे हो? जी हुजूर। राजी है? जी हुजूर। तो एक बात बताओ करीम लाला, हुजूर, गांव में कोई मेहमान आए हैं क्या? नहीं नहीं हुजूर, मतलब मैं कैसे जान सकता हूँ? अरे क्यों नहीं जानते भाई? गांव में कोई मेहमान आएगा तो उनकी मेहमान नवाजी के लिए कोई तो आएगा और मिठाई खरीदेगा ज्यादा। हाँ? जी हुजूर। और आपकी ये जलेबी बहुत मशहूर है, दूर दूर से लोग आते हैं यहाँ पे लेने के लिए, है ना? हुजूर।
बताओ करीम लाला, आपकी मिठाई जैसी मीठी खबर हमें सुनाओ। अभी अभी किसी ने ज्यादा मिठाई खरीदी है? मतलब रोज की रोटी मिले उतना कमाता हूँ। क्या हुआ जनाब, आपके तो पसीने छूट गए। हुजूर, वो क्या है ना, मेरा खाविन बड़ा डरपोक है। सिपाही को देखता है तो डर जाता है, और आपके पास तो तलवार है। आप रहे सियासती लोग, इसीलिए जरा घबरा गया है। उसमें घबराने की क्या बात है, मैंने ऐसे ही पूछ लिया कि गांव में कोई मेहमान आए हैं क्या, हा? किसी ने ज्यादा मिठाई खरीदी है क्या, है ना, ऐसा ही पूछ लिया। नहीं नहीं, गांव में कोई मेहमान नहीं आया है। मिठाई तो जैसी की तैसी ही है। ठीक है कोई बात नहीं। अरे करीम लाला, ये 2 शेर लड्डू और 1 शेर जलेबी बांध दो। हाँ हाँ। आई जगदंबे, किती ग परीक्षा घेशील आमची? एवढ्या जवळ आले, कसे समोर आले, आता येतील भेटायचं, पण नाही भेटू शकलो। एवढ्या दिवसांनी दिसलेत, पण एक शब्दही बोलायचं भाग्य नाही आमचं। लाडी, एवढा आटापिटा करून काय उपयोग ग? धीर धरा युवराज्ञी। कनियतीच्याच मनात नाही आमची भेट होणं। त्यांच्या पायाखालची माती फाळास लावायचं इथं नशिबातच नाही आमच्या। आई जगदंबे, काय वेळ आणलीस ग? दादासाहेब, काय झालं? पाळत आहे। पाळत तर आहे, तुम्ही आल्याच्या पहिल्या दिवसापासून पाळत आहे। तुम्ही दोघे भेटला असता तर आम्हाला बरं वाटलं असतं। तुम्ही दोघे एकमेकांना भेटण्यासाठी केवढे प्रयत्न करत आहात। आमच्या वहिनीचा एवढा सुखाचा रायगड सोडून या रानावनात काट्या कुट्यात आलात, आणि तुम्ही युवराज असून सुद्धा सगळ्या सुखावर पाणी सोडून या अग्नीच्या माळावर राहत आहात। दादासाहेब, तुमची भेट व्हायला पाहिजे। अक्कासाहेब, काही करून आम्ही येसूबाईंना भेटणारच, त्यांनाही भेटायचंय आम्हाला। बरं होईल, तुम्ही भेटला की आमचा आत्मा शांत होईल। अक्कासाहेब, प्रत्येक वेळी एवढ्या जवळ जाऊन माघारी फिरावं लागतंय आम्हाला। तो मुल्ला तर सावलीसारखा मागे असतो आमच्या। काय करावं, कसं भेटावं? दादासाहेब, वहिनीचा सुखरूप आहेत ना त्या मिठाईवाल्याकडे? हो आहेत, पण अक्कासाहेब अशा वेळी एका जागी जास्त काळ थांबणं धोक्याचं असतं। माणसाची नियत कधी बदलेल सांगता येत नाही। तेही खरंच म्हणा। मग आता काय करायचं? आम्ही पडू बाहेर? नाही, नको। अहो पण मग आम्ही मार्ग काढू अक्कासाहेब। हा धोका असूनही येसूबाई अजून अज्ञात आहे। याचा अर्थ
खूप महत्वाचा निरोप असणार. हुजूर, ये संभा अथनी में आया था. तुमने उसे देखा? ये हुजूर, मैंने अपनी आंखों से उसे देखा है. इसका मतलब ये हुआ मुल्ला अहमद कि हमारा शक सही निकला. तुमने उसे अतनी में कहाँ देखा? हलवाई की दुकान के पास. हलवाई की दुकान के पास अकेला था या किसी के साथ था? कहीं जा तो नहीं रहा था या वहीं खड़ा था? नहीं, जा रहा था. नहीं, माफी चाहता हूँ हुजूर, वो वही रुका था. मतलब उसने तुम्हें देखा? जी हुजूर, मुझे देखते ही वो फौरन लौट गया. और एक बात हुजूर, ये मिठाई वाला मुझे देखते ही बहुत डर गया था. इतना डर गया था कि पसीने से तरबदर हो गया. इसका मतलब ये हुआ मुल्ला अहमद के दाल में जरूर कुछ काला है. अब क्या करे? अब तुम ये करो मुल्ला अहमद कि निगरानी और सख्त कर दो. शंभू राजे अपने शामियाने के बाहर कदम नहीं रखने पाए. जब उसके सारे रास्ते बंद हो जाएंगे तो उसके पास सिर्फ एक ही रास्ता बचेगा, दिलेर खान के शामियाने का. अक्का साहेब, आमचं मस्तक सुन्न झालंय. आमची सुद्धा तीच तऱ्हा आहे. आतापर्यंत तुमच्या एकट्याची काळजी वाटत होती, आता तुमच्या बायकोची सुद्धा काळजी वाटायला लागली आहे. त्याची कल्पना आहे आम्हाला अक्का साहेब. तुम्ही रात्र रात्र जागे असता. डोळे खोल गेलेत तुमचे. डोळ्याभोवती काळेपणा आलाय. वहिनीसांनीच आणलाय तो. लहानपणी गडावर होळीच्या सणाला पेटत्या हुडीतून नारळ काढायचं. अच्छा, खेळाची आठवण आली. खरंय अक्का साहेब, चहू बाजूनी आगीचे लोट उसळले. धोका वाढलाय. आज तर तो मुल्ला अहमद मिठाईवाल्याच्या घरापर्यंत पोहोचला होता. काय? त्याने चौकशी सुरू करताच मिठाईवाल्याला घाम फुटला. समोरच्या कढईतल्या जिलब्या करपून गेल्या. मुल्लाला शंका येऊन त्याने घराची झडती घेतली असती तर कल्पनाच करवत नाहीये आम्हाला. जगदीश्वरा, एकीकडे धोका चित्त्यासारखा दबा धरून बसलाय आणि दुसरीकडे येसूबाई आम्हाला भेटल्याशिवाय माघारी जाणार नाही. शिवाय ही पाळत आहेच. म्हणून दादासाहेब, आम्ही तुम्हाला या आधीही सांगत होतो आणि आताही सांगतो, वहिनीसांना आम्ही जाऊन भेटून येतो, त्यांचा निरोप घेऊन येतो. पण अक्का साहेब, मुल्ला किंवा दिलेर खानाला संशय आला तर? नाही येणार संशय. आम्ही बुरखा पांघरून जातो. नाही अक्का साहेब, त्याची खरोखर गरज नाही. जर येसूबाईंना निरोपच पाठवायचा असता तर त्यांनी कुणाही जवळ निरोप पाठवला असता. ज्या अर्थी त्यांनी निरोप पाठवला नाही त्या अर्थी त्यांना आम्हाला भेटायचंच आहे. त्या गडउतार झाल्या आहेत ते त्यासाठी. शिवाय तुम्ही गेलात आणि तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न झाला तर प्रतिकाराची संधी सुद्धा मिळणार नाही. तिसरंच काम पुढ्यात उभं राहील. तुमचंही म्हणणं बरोबर आहे, पण मग आता काय करायचं आपण? काय करायचं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत येसूबाईंना भेटायचं. पण कसं? ते आम्हाला ठाऊक नाही, पण आम्ही भेटणार हे नक्की. ज्योतिजी. जी धनी, आदेश. छावणीत लांबपर्यंत जाऊन ये. तुझ्यावर कुणाची पाळत आहे का बघ. नीट अंदाज घे. जी. अक्का साहेब, काहीही झालं तरी आम्ही येसूबाईंना भेटणार आणि तेही आजच. पंत, आम्हाला संशय येतोय. येसूबाई शृंगारपुरात गेलेल्या नाही. पण मग जाणार तरी कुठे? आणि बाई माणूस जाऊन जाऊन जाणार तरी कुठे? माहेरला? नाही. मग आपला संशय कुठे पोट टाकतोय?
आमच्या संशयाला 100 बोट, 100 ठिकाणी बोट दाखवताय. हो, तेही खरेच. माहिती काढा तुम्ही. आम्ही आतापर्यंत तुमच्याकडून आम्हाला खबर यायला पाहिजे होती. हो, पण माहिती काढा. कठीण आहे. महाराणी साहेब, बहिर्जी नायकांचं हेर येतात, थेट महाराजांच्याच महालात जातात. त्यामुळे गोष्टी कळत नाहीत. सदरेवर थैली येत नाही. नाही, सदरेवर थैली फुटत नाही. असं म्हणजे कमालीची गुप्तता राखली जाते तर. जी महाराणी साहेब. तुम्ही शृंगारपुरात माणूस पाठवला होता ना? पाठवलाय. कोणत्याही क्षणी तो निरोप घेऊन येईल. आला निरोप लगेच आपल्याला सांगतो. बरं, या तुम्ही. जी. जर येसूबाई शृंगारपुरात गेल्या नाही तर कुठे जातील? फलटणला? सखूबाई साहेबांकडे जातीलही. कारण शंभूराजेंना दिलेर खानाच्या गोठातून सोडवण्याची मातब्बरी सरदार निंबाळकरांकडे आहे. पण तिथे नाही गेल्या तर मग कदाचित शंभूराजेंकडे. हो, संशयाची सगळीच्या सगळी बोटं तिकडच रोखली आहेत. आम्हाला सोक्षमोक्ष लावावाच लागेल. कसला सोक्षमोक्ष लावायचा तुम्हाला राणीसाहेब? सूनबाई कुठे गेल्यात त्याचा सोक्षमोक्ष. त्यात सोक्षमोक्ष काय लावायचं? आम्ही सांगितलं तुम्हाला सूनबाई शृंगारपुरी गेल्या. महाराज, आपण बोलताय शृंगारपुरी, परंतु आपल्या डोळ्यात आम्हाला वेगळीच दिशा दिसते. कुठे राणीसाहेब? सूनबाई शृंगारपुरीच गेलेल्या आहेत. पण मग अजून का नाही आल्या त्या? आज 3रा दिवस आहे आणि तोही आता मावळतीला चुकला. एवढं का लांब आहे शृंगारपूर? आणि जायचंच होतं तर मग भवानी बाळांना का नाही घेऊन गेल्या त्या? सांगा. तातडीचा सांगावा आला असेल. मग तर तातडीचा सांगावा तुम्हाला माहीतच असेल, कारण तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. महाराज, सांगा काय मर्म आहे सुनबाईंच्या जाण्याचं? सांगा महाराज, सांगा आता. आम्हाला भवानी बाळांचं रडणं ऐकवत नाही हो. राणीसाहेब, आम्ही कशाला लपवू? शृंगारपुरीच गेलेले आहेत आणि येतीलच. अगदी अर्ध्या वाटेत असतील. येतील, अर्ध्या वाटेत असतील. खरंच, ज्यांचे गुप्तहेर औरंगजेबाच्या जनानखान्यातील बायकांच्या डोळ्यातला सुरमा सुद्धा काढून आणू शकतात, तेही त्यांना माहीत न होतं. अशा गुप्तहेरांचं जाळं असणाऱ्या महाराज आम्हाला सांगतायत येतील, अर्ध्या वाटेत असतील. आम्ही असा मोघमपणा पहिल्यांदाच पाहतोय. सांगा महाराज. राणीसाहेब, नका काळजी करू. आमच्यावर विश्वास ठेव. सुनबाई येतील सुखरू. माहेराहून सुखरूप येणं ही काही सांगण्याची गोष्ट आहे का? तुमचा विश्वास बसत नव्हता म्हणून आम्ही बोललो. राणीसाहेब, काय आहे? शृंगारपुराहून शिरकाई देवीचा प्रसाद पाठवलाय पिलाजीरावांनी. शृंगारपूरहून प्रसाद? कुणासाठी? युवराजनीसाठी. त्यांच्या आणि युवराजांच्या शांतीसाठी होम हवन केले त्यांनी. युवराजनी पूजेत नसल्याने त्यांना हा प्रसाद, देवीची वेणी आणि हार दिला जातो. म्हणजे सुनबाई शृंगारपुरी गेल्या नाही,